गावाचं राजकारण जसं काही गजकारण गावाला नाही गाव पण या गावाला नाही गाव पण रोज काय पण रोज काय पण रोज रोज काय पण आता का पोरांनी मसर धुतली नाहीत का काय आता काही दुधासाठी आणलेली जनावर आहे ती आणि कुशाला का तशीच भाजलेली ठेवल्यात का जनावर लका न शेजारने चाललाय आणि तशीच ठेवल्यात का मसर धुवायची काय भानगडच काय कळायला लका आणू गप्पा चला पुढे हे पुढे जा जा बाबा पुढे जा काय गप्पा हाल काय लगा आप्पा मसरा रेडी घेतली काय हो घेतली पोरांना दुधासाठी का तुम्हाला अरे मला बी होणार आहे की पहिलवान मग आता हो मला काय झालं काय मला तोंड नाही होईल बरं आहे की आप्पा हा बोला की काय करा माहिती का 1000-2000 रुपये पटकून काढा जा सरपंचा कोण घ्या आम्ही काय झाड लावलं नाही इथं पैशाचं आप्पा गावची साथी आहे वर्ग नको तुमच्या पेटाला पैसे देऊन काय करू बघा आता म्हणजे आम पेतर आहे का मग काय नाही चांगला आहे का तुम्ही हे तर किती पेटा राहिला का अजून पिन तरी गेला काय दिसतो वाशी तू बाबा इथपर्यंत नाही बघत जाऊ नका नजर लागेल काय होईल तर नजर लागेल नाही तर काय होईल काय तुमची लागेल आमची लागू दे आमची लागली तुमची लागेल बघू नका मला देखील रेड 15-20 दिवस सांभाळ नाही 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 अहो चांगलं सांभाळ तू काय आम्ही काय वाईट सांभाळतोय का नाहीतर आणा मसर दोन देतो वर्गणी लगेच जातो जण आणा दोन म्हणजे वर्गणी द्यायचं म्हणजे मसर धुवायला आवाज मग ऐका मसर धुईल तिकडे नेला 15 परत मागे मी तर चालून धरीन मी तुम्ही नका शायनिंग करायच्या मागे लागू बरं देत आहे का कसं नाही बाबा जातो मी सरपंच समोर इज्जत घालून गेलो ना आपा बर पैसे देतो बर का पण लय हे करायचं ना मी सांगतोय आधीच आणि जेवायला आम्ही दोघं बापले घेणार आहे घरदार घेऊन या चुलतो ना आमंत्रण देणार आहे गावाला मी आता पट्ट्या कोणा देऊ देऊ शिकार द्या लोक मोजून घे दिले तुम्ही आमचा आम्हाला बघून द्या उद्योग आता ऐका की सरपंचच्या आधी मोहरे जेवायला हो येतो जा जातो मी हो जा आम्ही दोघे बापले की तू जा बाबा किती नोंद करायची ह्या गंगीला ये म्हणून पण आता आखाडाच्या महिन्यात ना लक्ष्मी यायला कोंबडा कापतो त्याला नवस बोलतो माझी बायको मला लवकर मिळू दे मग मी कसा भरदार होईन बायको आली की लय मजा असते राव खिशात पैसा नाही लका राजा तुला का दिवसा दिसाना लका रातचा तर खाकानाच करची नाही एखाद्याचा चांगला आई शपथ खोट सांगत देवासारखा भेटला तो मला देवच आहे असू ते कुठला देव आलो तेव्हा मी गाव लागले माझ्या मागन देव इकडे तिकडे नको बघू तू माझ्याकडे बघ बर बोल पटकीने काय तुझं काम आहे माझा देव देव आहे मला कोंबडा पाहिजे कोंबडा किती रुपये तुझ्याकडे अरे माझ्याकडे 1 रुपया नाही मी गावात आहे का नाही गल्ली ना गल्ली बघितलं घर ना घर बघितलं कुठंच कोंबडी भेटली नाही पहिला झाला 500 परत झाला 700 800 900 1200 परत कोंबडा कोंबडी गेली अरे पण तुझ्याकडे पैसा नाही तर मग पिठलं भाकरी खाऊन झोप की घरात कशाला कोंबड्या निघालाय जाऊ दे मला ऐक ना पैसा बी नाही लागला तुझी साथी बी झाली पाहिजेत मग माझी गंगी ना गंगीसाठी कोंबडा कापतो देवाच्या आणि देव बोलवल तरी तिला मनाने अरे हाय राजा त्याला 4 रुपये लागतात खिशात तुला का बेकारातला बेकार देतोय आहेत का पैसे मी देतो तुला पैसे मला दे धरण ते पैसे लगेच येतात दे की हा मी देतो तुला पैसे कोंबड्या किती लागायचे 2 मग असं म्हण की सर तुला 2 कोंबड्या लागायच्यात का माझी आहे बरं का पोल्ट्री मग घरी मग चल तुला बदक चालतंय का नको लक्ष्मी यायला कोंबडच लागते कोंबड का हो चल माझ्या घरी तुला देतो माझ्या माग बर का प्रवीण माझ्या डोक्यात आली आयडिया काय झाली माझी बायको सारखी भांडणं होते ती तुला खोटं माहिती तर राहायचं ना तुला का बरोबर असतो माझा सारखी भांडण्याला का तुम्ही हा म्हणून काय म्हणले आता चालले साथी डायरेक्ट मस्त मला कोंबडा कापतो कमीत कमी 8 लाखात दोघांची भांडणं थांबली तेवढीच काय नाही लागत कोंबडा बोकड बिकड काप की अरे कोंबडा जाता कुणाचा तरी उचकून आणावं लागेल बोकडला का देतो चल बघू हा चल तो म्हातारी आया चल हिच्याकडे म्हातारीकडे कोंबडा असतात लोक असतात ना मग अरे म्हातारीचं लय माझ्या उपकार आहेत म्हातारी मला जर साथीला कोंबडा देते हा देते बाबा हा दिला होता गेल्या वर्षी बी दिलता का नाही मग ह्यावेळेस बी म्हातारी अशी अपेक्षा आहे एक तर पैसा नाही माझ जवळ तुला कोंबडा द्यावाच लागतोय गाड्यानो
आता काय करावा हाय तर का कोंबड का कयाचे कोंबड आले तर रोग आला मरून गेले. म्हातारे उधार नाहीत पाहिजे बाबा रोख पैसे घे. अरे दादा 500 नाही 1000 दिले तरी बी कोंबडच नाहीत. लागा प्रवीण पैसा रोख देतो मग आता तुला म्हातारे. काय करावा रोग आला सगळे मरून गेले कोंबडे. अयो लगा ह्या दिवसात कसा रोग आला तुझ्या कोंबड्याला. आता काय करावा आल्यावर वरला आता वरून म्हातारे आल्यावर काय करायचं. नाही नाही, पण आता तू सांगाड्यानं कुणाच दारात जाऊन कोंबडा मागू हाय का दिल का कोण मला आता. आता काय करावा देत होते दरवर्षी. लाका म्हातारे तुझ्याकडून लय अपेक्षा नाही आल तुला का. हाय बरोबर आहे तुमचं पण कोंबडच राहिले नाहीत करावा काय. काय करतो माहितीये का हा सरपंचाकडे जाऊन बघ तू बघ आता का कोंबडा हा बघ तू जाऊन काय होतंय कोंबडी ते. बघ असली बघा बघा बघा. कोंबडी तरी आहे का नाही का. हा. कोंबडी बी काय जे आले सगळेच मरले पिले बिले सगळे. जाऊ दे आता जायला आणि मारायची वेळ आली आहे. गावात जाऊ दे आता असू दे बायकोच्या पायात. हा बायकोच्या पायात. राजू इधर तुला अरे माझ्याकडे इकडे तिकडे काय बघतो काढ की अरे राजा इचू काट्याचा बी असतं बाबा काय करतो. तेवढं आहे. बघितला ना कसा पोल्ट्री फॉर्म आहे आपला. अरे कोण आहे बे? कोण आहे हर्या अरे तुझीच आहे का कोण आवाज देतोय. अरे कोणी आता हाणल्यागतच झाला अरे मला. काढ लवकर. तुझीच पोल्ट्री आहे ना. अरे माझीच आहे बाबा तू चल चल. गो बाया आता काय करू बाया उद्या तर साथ येतं कोंबडा कुणी नेला गो बाया. आता काय करू बाया किरडीवाल्यानी गावातले तर जगू का नाही करून टाकले बाया. आता काय करू बाया सर बाय सासूला सांगते माझ्या लवकर जाऊन. आत्या आत्या राजा कुठला ब्रँड पेलता रे तू. हा आपला देशी देशी लाका तुझ्या वासाने लाका मला नेहमी चढली न देशी देशी लावलं या. मग भारत वाशी आहे आपण. हा त्याच्यामुळं देशी होय. हा त्याला का चल की पटकीने पाय उचलून व्हायचं. काय मला समजा नाही जरा थोडं ते माझा इशे पटकीने देऊन टाक बर का नाही मी लय बेकार माणूस आहे तुला सांगतो एक तर. हा तुला पैसे देतो. हा. आज माझ्या घरी जेवाय चल तू जेवाय. अरे जेवाय जाऊ की तो भाग वेगळा आहे पण लका मला 90 हाणले इतक्या लका ताव आलाय तुझ्या वासाने निसता. हा हा, अरे कोंबडा सोडलाय. अरे अरे चल तिकडून. Run. अरे या तिकडे या. अरे लका पियाताड. लका जाऊ नको रे तुला बिस्किटचा पोडा दे तुला का बाळा. थांब रे थांब. लका रे लय मोठी आशा ठेवली मी. लका राजा तुला लका हा चल पटकीने. लगा कोंबडी कुठे गेली. तुला का माझी कोंबडीच नको गाव दे मग तुला जाऊ तू. दारू नाही रे बाबा दवाई आहे. बर का प्रवीण मगाशी माल घ्यायच्या आधी जे आपण जे चेक केला का नाही पेलू माल लय टाईट आहे. हा ही लय कडक आहे तुला सांगतो हा. सुन्या ही माल कुणाला द्यायचं ना. नाही हे पहिल्या दाराचा खेळ आहे हे नाही कोणाला द्यायचा. आपल्या दोघांसाठी आहे. हा ऐक की काय करू माहितीये का आता 1000-1500 धडा झाला सकाळपासून बसल्यापासून आपला तर येणाऱ्या गिरायकाला काय करू म्हणतात कमी रेट 10 रुपयाला 2 देऊन टाकू 10 रुपयाला 2. ए नाला का काय कोथमिरीच्या पेंड्या आहेत वय देईल का 10 रुपयाला 2 असतात का. मग काय 20 रुपयाला देऊ गेला का 20 ला तरी. नाही नाही 40 ला हा नाही थांब 60 ला 50 ला 2 30 ला 1. तू म्हणतोय तसं एखाद्या गिरायक वासकुने आला नाही पाहिजे. मारा चल. 50 ला 2 50 ला 2 30 ला 1 50 ला 2 राईट कडक माल. पाहिला कशी कडा इकडे जायला आपल्याकडंच गप्पो येऊन दे आपा काय 2 बिन हायवे म्हातारच घ्या. येऊन दे आपा. आला का ही काय केलंय का काय केलं मजलीस नाही का काय काय आला का माझ्या पैसे खेळ केला काय लागा ए, आपा आम्हाला काय तुम्ही बेकार बेकार समजला काय माझ्या पैशाव.
मग काय लय जागीरदार आहे ना तुम्ही माझेच पैसे घेऊन ए, येऊन आप्पा, तुम्ही आता म्हणलं तर इतकात घेईल तुम्हाला खायला काही काय घेतोय खायला काही ए अरे तुमचं तोंड बंद करा पण पैसे रोख लागते ना खायला का पैसे रोख लागतात का माझ्याच पैशावर चालवलं ही तुम्ही सांगताय वेळेला का ह्या सुन्यानी तर नको केलं गाड्या मला आईच्या गावात राव तिकडं पातलं शिस्त भलं मोठे कुठं तिकडं मग आणि तिथं कोण आहे राजा राजा अल्ला का ऐका हा पैसे व्यवहार हे होते ना हा, देणार की देणार देऊ का हे दे शी देऊ ही कडक आहे का ही कडक आहे कडक असेल तिथे गाड्या इकडे काय आप्पा कडक आहे तिथे आप्पा शी बी धरा आणि शी आता पिऊन टाका हो लगेच पेणार आहे, मला काय म्हातारा लागतंय? पडलं पाहिजे म्हाताराला देतच नाही या गोल करू काय म्हणतो रे? काय नाही या. सरपंचाच्या वरच म्हातारा गाव आहे बरं का हे. लका म्हातारपणाला दारू एवढी कडक कोणी सांगितली का प्यायला ए म्हाताऱ्या तिकडे टाक फुगा लगाले बेकार आणली का दारू नाही दुकानापाशी पेता धागेरा घ्यायची बंद होते उठा तुम्ही. आज पण थांबा पैसा द्यायच्या नावानं चला 50 ला 2 30 ला 1 50 ला 2 30 ला 1 फुगा म्हाताऱ्याने पैसे दिले नाहीत म्हाताऱ्याकडे घे होच की कुठं जातोय गावातलाच आहे त्याच्यात पैशावर चालले असू दे असू दे ऐके काय करू माहितीये का एक फुगा मारू काय मी जरा उतरले का वाटते मला का राहून दे तुझ्या ह्यानं बघ पण मला पण मग मारावं लागेल का मग मी तीच म्हणत होतो एक तू एक मार गिराय कुणी नाही तर गपचुपीत मारू परत गिराका का तोंडा काय आपल्याला जमणार नाही हा ह्या वर्षी काय साथीला गंगी नाही दिसत सारखी त्यांची भांडणं आहेत काय आहे ते अजून आली नाही अहो ते मग काय ते बघ दाजी काय करतात तिथं काय करते ते बघा आता हे काय करते ते तिथं पेत बसला असतेल बॉक्स घेऊन बसल्यात बघ की तिथं बघा मॅडम काय करते ते पेत बसल्यात ताई काय की पेत बसला वय तुझा नवरा दारू ऐकतोय आता अशी चेसते ना जाऊन हा. दारू आहेत ती काय हो तू काय त्याला चेचू नको मी बरोबर काय करायचंय ती करते किती नालायकपणाचा कळस आहे अख्ख्या गावात दारू पिऊन फिरतोय बाबा आता तर इकायलाच बसलाय अहो पण हे काय एक तर नवीनच काढलंय दारू इकायचंय पेता पेता इकाय बी लागलंय काय इज्जतीने ठेवली काय नाही गावात माझी हा नाही काय त्यांना सांगण्याच्या लायकीचे राहिले नाहीत आता काय बाई हे नवऱ्यानी ना माझं डोकं इतकं पिसवलं ना आज लय चिसते आता जाऊन तू चेचूच नको मी जी करणार आहे का नाही त्याने बरोबर त्याला आज अद्दल घडेल बघ काय करणार आहे तुम्ही बघ थांब की 2च मिनिटात हॅलो अहो जाधव साहेब हो का इथं देवाच्या इथं आमच्या गावातली 2 जण दारू विकत बसले ती या बघा आता या आणि तुम्हीच बघा त्यांना काय करायचंय ते चला आता आईला चकण्याला काय जाणलं नाही का ऐकी अरे भांड्या 2 दिसतोय मला दुख भांड्या डबल दिसतोय काय लय बोल दिसतोय तो मला नाही का भांड्याचं कोणतरी आहे हा मग काय राहायला काय ते बोलाय थांबते येतोय आपण गप बसू थांब काय चाललंय तुझं लय दिवस झाला नव्हता बाबा घेतो बाहेर झाला डेअरी बिरी वाईज कमी करत झाला का जाऊन बाहेरचं खाऊन. उंची कमी आणि तुझी डिग्री जास्त आता झाली आपण ना. दोघं भाऊ म्हटलं उंची जाणार ना आपली दोघं एकसारखीच अर्धा ते दोघ दिसते ती मला मला ते चौक असल्या का दिसतात ए लगा सोनिया हे काय नवीन पाडलं यार अरे भांड्या हा दोघं कसं दिसताय तुम्ही मला अरे दोघं म्हणजे हायतेच दोघं दिसणार की हा लगा हे कुठं नमुना गावला तुला अहो हे वय वेस्ट इंडिजला होता लहानपणी जत्र चुकला होता वेस्ट इंडिजला होता आणि वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल आहे का ख्रिस गेल हा त्याचा कोच आहे कोच हो हो लगा ह्याच्या घरची कवा गेली ती स्टेजला फिस्टेजला काय कळना झालेला काही असलंच बोलतोय मोरच सुन्या हा ईस्ट इंडिज कुठं आहे रे डोंबरवाडीच्या खाल्ली अंगाला वाड्याच्या खालचं वय हो होय बना अरे वेस्ट इंडिज देश आहे बाबा देश हो हो बरं आहे की हा मोकार का तू टाइमपास करू नको ना आमचे काय उतरू नको घ्यायचे असेल घेण्याचं पोटचा घर घे बरं पाठ दुसण्या लगा
बोरचं घे म्हणजे बघतोय आम्ही कसा धंदा चाललाय तुझा. लोक 50ला 2, 30ला 1 हाय. हे काय बार आणि तू ह्यांचं गुणगान गातोय हो आणि हे लायकीचे येते होय. मग अरे आमच्या इकडं असं खांब्याची खांबे विकतात 500ला 1000ला एक खांबा. लका तुझ्यापेक्षा जास्त फेकतोय बरं का मी ह्याला फेकी ना आयुष्य पण सांगतोय तुला. फेकत नाही का वेस्ट इंडिज आहे गडी कलर वरनं खाल्लं वरनं बघ कसं आहे नुसता. अरे तू गपला का सांगितलं का त्याला लका असलं मला तू वेस्ट इंडिजचं नाही वाटत ते कुठलं दुसरा देश आहे सुन्या. ऐकी देश सोड शी लागला गाडवायला तू नवीन नवीन माणसं गावात आणू का तुला आता सांगतोय भांड्या तुझं माझं भांडण होईल भाऊ मी लका जत्रा धारावल्या का दिसतोय हो. अल्ला का काय सांगायचं या जत्रेत हरवला होता ना का. तुला दारू घ्यायची का कोण नको बाबा धावलं नको आम्हाला. कोण ना मग फुगा येऊ का कोण बरं होय होय काय पैसा लय झाला तर गपचूप त्याला न सांगतो मला दाफाच काढून ठेवू. जा तुझा भाऊ वेस्ट इंडिज आणि तू शियाना आईला गावात नवीन नवीन कुठलं बी लागल्यात का वेस्ट इंडिज म्हणते. नाही गावात एक बोर्ड लावला पाहिजे नवीन माणूस येणं सक्त मना आहे असली वेस्ट इंडिज फेस्ट इंडिज वर येते तू व्हायला का आपली पाहुणी आपली पाहून तर आली पाहिजे ती महत्वाची जेवण नाही काय पेल्या फापालतोय काय तुला सांगू मी पण बरं ऐक ते मटण शिजतंय कसं करायचं. 2-3 राहिले तेवढं खपू हा आणि मग जाऊ आपण सुन्या. ना जावा लागेल राजाचं मटण शिजतंय म्हणजे ती बघूल खावा लागली ती उदय ती दोन्ही ती बी खाऊन टाकते त्याच्या आधी आपण पोचलं पाहिजे. आणि त्या म्हाताऱ्याला घालावं लागेल पाणी रस्सा पाणी नाही तर नुसतं पाणी पण त्याला नाही तर ते आपल्या गावात काय किंमत ठेवायचं नाही. नाही नका ते पैसे मागू लागलो सकाळ सकाळ दारा दिला आहे घालायला दारू नव्हती पाहिजे होती मी जास्त बरं का प्रवीण तुला का सोसत नाही तर कशाला पेतच तुरो नाही का काय झालं. अरे काहीतरी असं मग हल्ल्यासारखं झालं मला तर भासच झाला बायको गेल्यावर बेहूच वाटतंय मला तर काळजा ठोकं वाढतात बायकोच म्हणलं की. तुला का सुन्याला का मला बी बेदा खावतोय का काय अरे बायको दिवसात 5-6 फुगे पिऊन गेली तरी 3 फुग्यावर जितोय गडी दारात बायको बघितली की उतरतेच हो. मग आता मला पण लय झाली सुन्या मी पण तुझ्या घरी येतो म्हणजे माझी पण उतरण. नाही तुझं नेमकं मार खायला लावायचंय का मार मला बायको जर माझा आपल्या गुढीत चाललाय परपच्या चलू दे की लगा आता तूच म्हणलं की बायकोकडे बघितलं की दारू उतरती. काय नको का बस तू बायकोचं शे काढ नको काळीच फुगल्या गत होतंय. 50ला 2, 30ला 1 घेल 30 पिल नाहीतर आपापल्या घरी उपाशी मरल जाऊन दे. ऐके ते कोण आले रे ते खकी कापड काय कोण आहे ते. अरे ते वायरमॅन असेल का. होय बरोबर राहिला काय काय झालं डिपेत बहुतेक घोटाळा झाला असेल ते आलं ₹100 बी येतात बरं का आपल्या गावात का बाबा. 70 आला असेल ती खाकी कापड दिसतंय अंगावर प्रवीण ते खाकी कापडावर दिसतोय काय करायचं मग त्याला फुगा द्यायचा काय करायचा. काय पुढे भाई म्हणलं सुन्या हा जाऊन डिस्काउंट मध्ये देऊन टाक त्याला फुगा. डिस्काउंट मध्ये 50% डिस्काउंट देऊन टाक त्याला. अरे पण ते गावात आपल्या डिपी जळल्यामुळे आला काय साहेब तुम्ही. हो डीपीच जळलाय डीपी दुरुस्त करायलाच आलोय मी. लका 50% डिस्काउंट देते तरी साहेब काठी काढताय काय गरज आहे का काठी काढायची साहेब सुन्या. अरे साहेब ₹100 दिसतंय ना का काही साहेब कसा आहे फुगा फुगा प्याला की तुम्ही गावभर घर 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 चाल या फुगा. अरे तुला ₹100 वाटतो काय हा? तुला हे कळत नाही का जातो हवालदार आलाय ती हा हरामखोर. इथं काय दारू गायची जागा आहे काय लोक देवदर्शनाला जातात. हा साहेब सीमाच नाही राव साहेब सांगितलं काय आपच आहे ती फुगे साहेब. होय अरे जसा फुगा फुगलाय ना तसं तुम्हाला फुगावतो कळलं का. कुठे चाललाय तू थांब येतं तुला पोलीस स्टेशन दाखवतो आता. साहेब एक बोलू का खाल्लं मार दोघांना खाल्लं पाहिजे का. हा
चला निघायचं बघा पोलीस स्टेशनला. साहेब हे ऐका की त्याच्या खाली वाटलं तुम्ही फक्त बघा ना दोन्ही हातानं. बघा की राव साहेब ह्याचा बंदोबस्त आहे ना असा करतो. साहेब राव बघा हरामखोर. अरे मटण शिजलंय का तेवढं बघ. अरे मटण शिजलंय बऱ्यापैकी, थोडी कसर राहिली. शिजत शिजत तीच काय झालंय माहिती का, चेक करत करत तुला सांगतो मी कोंबडा घायला आणला. थोडं राहिलंय 2-4 हाडकाचं फक्त. मला काय म्हणायचंय अर्ध्या देवाला निवत तरी कमीत कमी. अरे देवाला निवत दाखवायचा होता होय. मग का तड्या मग कधी सांगायचा होता, मला वाटतं चालली आपल्या दोघांची अरे पार्टी. तू काय बावळट बिवळट आहे काय. आता काय लागा तुला, मला काय माहिती तू देवाला आणलाय कोंबडा म्हणून. गंगी आहे ना म्हणून मी देवाला कोंबडा कापलाय. अला का आता कसरला का उष्ट देवाला जरी निवत दावायचा. असं कर दे 1200 जातून एक घेऊन येतो अजून एक. आता मला चिक आणखी 1200 पैसे आता जातून लगेच काय दे मला माझा ऐक. तुला माहित आहे काय 1200 मी कसं आणलं होतं ते. आता मला काय माहिती मिळालेलं आहे, पण आता बघ तुझ्या याने तरी. अरे इतका आटा तुटा करून तुला 1200 दिले आणि तो त्याचा खेळ केला. अरे कोंबडा निबारडक होता, चेक करत करत एक 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 हाडूक झाल्यावर काय राहतंय सांग की. अरे मी फुग घेऊन येतो मग जेवू आपण. काय म्हणले जा पटकीन घेऊन ये. फुगाचा आला इथं. हे का झापा मारतात राजा. आपले फुग आहेत, फुग आल्यात. ऑर्डर दिली ती काय मग काढा फुग. लगा राजा भाऊ एकटाच कोंबडा खाणार होता काय शिजून. अरे काय त्या कोंबड्याची तुला कथा सांगू मी. काय शिजलं का शिजलं का दोनच हाडकं सगळंच राहिल्यात. खाल्लंय का मी. दोनच हाडकं राहिली म्हणजे काय. बरं आहे की फुगा घ्या आणि काय करा जेव्हा वाडा पडत मला 50% डिस्काउंट आहे. 50% निम पैसे रितसर द्यायचं. सकाळपासून पितोय ना मला करतोय. अरे कसं आहे ते बघितलं अमृत आहे ते अमृत. काम करा खाऊन दे 2-2 घास आम्हाला. नाही बाबा 2-4 हाडकं राहिले ते आम्हाला दोघाला लागतं. अरे ऐक ना एक तर काय झालंय माहितीये का, 10 टाकायचं कारण सांग का तुमचा बीपी वाढेल. इशे का झालाय साहेब लागले मागे तोवर जेवून घेतो आणि पटकन जातो आम्ही जेवाय वाडा. पोलीस आले. पोलीस हो तर सुना कोणचा साहेब. राजा भाऊ जाधव साहेब हाय. जाधव साहेब डिपार्टमेंट आलं काय मग. प्रवीण हऱ्या काय जेव्हा वाढणार नाही आणि राजा काय जेव्हा घालणार नाही. हा लय शियाने दोघं ऐकी साहेब याच्याने आपलं चल हे लय शियाने येते. थांब थांब. ए अरे काय होय रे ही दोघं त्या साहेबाला लय बेहून गेले. कोण रे जाधव साहेब. जाधव साहेब म्हणजे आपलं आहे की पोलीस आहेत. तुला माहित आहे का. सारखा आमच्या दोघाचा सामना आहे बाबा. काय सांगायचंय पहिलं मी तुला सांगतो वाळू ह्याचा धंदा चालू होता ना 8 दिवसाला साहेबाची गाठ घ्यायचो आपण. तू वाळूचा धंदा करत होता होय. वाळूचा हा किती वाळूचा धंदा केला का मी. माझ्याच का धंदा केलाय वय का आज मी तडे पार उगाच आहे वय. हे कुठल्या दुसऱ्याच गावात नाही भटाकतो या. अरे लका तुला लय पैसा पाहिजे होता काय रे केलं एवढा पैसा वय. हा अरे तू जवानीच मला बेकारनात पिऊन खाऊन घालावला टिकतो का पैसा. त्यामुळे तुझी बी बायको राहीना आणि माझी बी राहीना. मग काय तर आईला. अरे तू इथं. अरे त्या गावाला यायला लावून इकडे आला का आता तू. आणि किशात काय रे तुझ्या. कुठल्या खालच्या गावरच्या दाखवू का तुला कुठं आहे ते. हा ए राजा हो तुझं ती फुग मागा सगळ्या गावात काय करून आलाय कुठल्या कळत नाही का. अरे ए राजा कुठं चालला कळत नाही का. राजा तुला सोडतो आता. त्या हऱ्याला पहिला पकडायचा आहे मला. हऱ्याने लय नासाडी केली सगळ्या गावात. सुन्या बोल की इथं असली जागा आहे ना. हा सीआयडी आली तरी आपण आता कुणाला गावत नसतो. साहेब काय चीज आहे. ऐक
माझ्याकडे अजून एक बनाड आयडिया सुचली आता. ए बाबा तुझी आयडिया आहे ना ती त्या आयडिया बी जाऊन दे त्या नदीच्या पुरात वाच आणि तू पण जा. अयो पुरा आला का काय रे? हाणला का? हाणला का काय हाणला का? आता चांगलं डिमांड काढतो तुमच्यावर. आधीच लय पिली राव इतर मेलं का काय बघा. रामखोरा हो, गावात काय करताय रे? दारू विकताय का? आमची नव्हती राव दारू पाया पडून दाखवत आपाची होती तर. जसं काही गजकरण गावाला नाही गाव पण, या गावाला नाही गाव पण. रोज काय पण, रोज काय पण, रोज रोज काय पण.